काँग्रेस नेते विश्वजित कदम शरद पवारांच्या भेटीला गेलेत। काँग्रेस नेते विश्वजित कदम आता सिल्व्हर ओकवर दाखल झालेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेचा विषय सध्या तरी गुलदस्त्यात आहे। महत्त्वाची घडामोड सध्या राजकीय वर्तुळातून पुढे येते। विश्वजित कदम सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होतीये। काँग्रेस नेते विश्वजित कदम शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत, मात्र काय नेमके या दोन नेत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी तपशील। सीमा, महत्त्वाची राजकीय घडामोड सध्या सिल्व्हर ओकवर घडतीये, ती म्हणजे काँग्रेस नेते विश्वजित कदम सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। का नेमकी भेट होतीये, काय त्यांच्यामध्ये चर्चा होणार, काही तपशील कळतात का? नक्कीच शरद पवार यांच्या निवासस्थानी रोज सकाळी आपल्याला महत्त्वाच्या गाठीभेटी होताना बघायला मिळतात। त्यापैकीच आजची ही महत्त्वाची भेट जी आहे ती म्हणावी लागेल। काँग्रेस नेते विश्वजित कदम काही वेळापूर्वी सिल्व्हर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। खरं तर ही भेट राजकीयच आहेत, मात्र सदीच्या भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यातच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, जागा वाटप अजूनही अंतिम टप्प्यात असल्याचं कळतंय। त्यातल्या त्यात आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली हा लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेचा विषय ठरला होता। त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जे मतभेद निर्माण झाले होते ते शेवटपर्यंत सुटले नव्हते आणि आता सुद्धा सांगली या मतदारसंघामधून काँग्रेसचे दोन जे इच्छुक संभाव्य उमेदवार आहेत ते इच्छुक असल्याचं कळते। ते आता भेट घेऊन खरं तर बाहेर आले आहेत। विश्वजित कदम आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो। जरूर खरं तर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते सकाळी दाखल झाल्यानंतर सांगली विधानसभामध्ये जो पेच निर्माण झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये, तो पेच सोडवण्यासाठी शरद पवार यांची भेट विश्वजित कदम सीमा बघा काय म्हणतात विश्वजित कदम, आपण पुढे जाऊन ऐका काय म्हणतात सीमा। विश्वजित कदम काय बोलतात ऐका। तर नक्कीच नॉन पॉलिटिकल ही भेट असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे। ही जी भेट, या भेटीमागचं कारण हे अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र तरी सुद्धा सांगलीमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये अजूनही ज्या पद्धतीनं काँग्रेसकडनं दावा करण्यात येतोय, दुसरीकडे शरदचंद्र पवार या गटाकडून दावा करण्यात येतो आहे, त्या संदर्भात ही भेट झाली आहे का या संदर्भात थोड्याच वेळामध्ये तपशील कळेल। ठीक, धन्यवाद सीमा दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी। विश्वजित कदम सुद्धा आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाले आणि त्यांनी सांगितले की नॉन पॉलिटिकली भेट आहे, त्यामुळे अराजकीय ही भेट या दोन राजकीय नेत्यांमधली आहे। अर्थातच स्पष्ट होईल काय नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झाली। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।